मुलगी पाहण्याचा कार्यक्रम पार पडला. मुलाला मुलगी पसंत पडली आणि लग्नाची तारीखही ठरवली. आम्हाला दुसरं काहीच नको, आम्हाला फक्त मुलगी आणि लग्न लावून द्या, अशा प्रकारे सर्व काही ठरलं. त्यानुसार मुलीच्या वडिलांनी मुलीचं लग्न लावून दिलं. लग्न लावून दिल्यानंतर मुलगी सासरी नांदायला गेली. काही दिवस त्या ठिकाणी नांदल्यानंतर पतीबरोबर आनंदात ती राहू लागली होती. पण अचानक पतीने मित्रांना घरी बोलावून घेतलं. मित्र घरी येण्यापूर्वी तो पत्नीला सांगायचा की तू चांगले कपडे घाल, तू सुंदर तर आहेस पण अजूनही सुंदर दिसली पाहिजे. त्यानंतर मित्र घरी आले की तो पत्नीला मित्रांच्या समोर बोलवायचा. आलेले मित्र तिच्या संपूर्ण शरीरावर नजर फिरवायचे आणि निघून जायचे. पत्नीला मात्र हे काय सुरू आहे हे काही लक्षात येत नव्हतं. त्यामुळे तिने पतीला विचारण्याचा प्रयत्न केला पण त्याने काहीच सांगितलं नाही. मित्रासमोर चांगले राहावे आणि मित्रांची इच्छा असते की पत्नी दाखव म्हणून मी तुला त्यांच्यासमोर चांगले राहण्याचं सांगत असल्याचं पतीनं पत्नीला सांगितलं. काही दिवसांचा कालावधी निघून गेल्यानंतर पतीने एक दिवस पत्नीला सांगितलं की आपल्याला बाहेर गावाला फिरायला जायचं आहे. त्यामुळे पत्नी तर खुश झाली. सर्व आवरावर केली. अंगावर दागिने घालून पत्नीने फिरण्यासाठी जाण्याची संपूर्ण तयारी केली आणि 10 मे 2026 रोजी पती पत्नी दोघेही घरातून रात्री बाहेर पडले. घरातून बाहेर पडल्यानंतर शहरातून बाहेर गेल्यानंतर पतीचे इतर मित्रही त्यांच्या गाडीत बसले. तेव्हा पत्नीने पतीला विचारलं. तेव्हा हे सर्वही आपल्याबरोबर फिरायला येणार असल्याचं सांगितलं. त्याच रात्री गाडी एका ठिकाणी थांबली आणि एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गाडीजवळ आला. त्याने पतीच्या हातात 50,000 रुपये दिले आणि पत्नीला त्या व्यक्तीच्या हवाली केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 11 मे 2026 रोजी पती हा पोलीस ठाण्यात आला आणि त्या ठिकाणी पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. त्यानंतर 2च दिवसांनी पुन्हा त्याच मुलाचा बाप पोलीस ठाण्यात आला आणि त्यांनीही मुलगा 2 दिवसापासून बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलिसाकडे दोन्ही तक्रारी आल्या होत्या, मात्र प्रकार काय आहे हे त्यांच्याही लक्षात येत नव्हतं. जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना धक्काच बसला आणि यातून उघड झालं भयंकर असं मानवी तस्करीचं रॅकेट. नेमकं प्रकरण काय होतं, पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन कसा शोध लावला तेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. गुजरात राज्यातील बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूर येथे राहणारा निकेश पटेल उद्योजक म्हणून त्याने या परिसरात आपली चांगली ओळख निर्माण केली होती. त्यावेळी त्याने लग्नही केलं आणि संसाराचा आनंद देखील घेऊ लागला. त्याच काळात त्याच्याकडे त्याचे मित्र संजय ठाकूर, अशोक ठाकूर, सचिन दरबार हे भेटू लागले. असा काहीतरी उद्योग करायचा की जेणेकरून आयुष्यभर कोणाला त्याचा थांगपत्ता लागता कामा नये. त्यानुसार पैशाच्या जोरावरच पैसा कमवण्याचं हे सर्व मित्रांनी ठरवलं. निकेश पटेल याचं लग्न झालेलं होतं तरी देखील तो कॉलेज परिसरात फेऱ्या मारत होता. उद्योगाच्या नावाखाली ते सर्व काही चालू होतं. त्याचे मित्रही त्याला साथ देत होते. निकेश याचं राहणीमान, गाड्या, त्यामुळे त्याची श्रीमंती दिसायची. त्यामुळे त्याच्या संपर्कात तरुणी येऊ लागल्या. मी अजूनही सिंगल आहे असं म्हणून निकेश हा तरुणीशी ओळख करायचा, संपर्क करायचा. त्यानंतर त्यांना प्रेमात पाडून काही दिवस मौज मजा करायची आणि काही कालावधी निघून गेला की सर्वांचा प्लॅन सुरू व्हायचा. रात्री फिरायला जायचं म्हणून तरुणीला गाडीत बसवायचे. गाडीत बसून शहरातून दुसऱ्या जिल्ह्यात घेऊन जायचे आणि त्या ठिकाणी त्या तरुणीची विक्री करायची. जो काही धंदा सुरू झालेला होता यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा जमा होऊ लागला होता. त्याच पैशावर मित्र आणि निकेश आनंदी जीवन जगू लागले होते. काळ जसा जसा पुढे जाऊ लागला होता त्यानुसार त्यांनी नवीनच प्लॅनिंग करायला सुरुवात केली. ज्या पद्धतीनं निकेश हा तरुणींना आपल्या जाळ्यात ओढत होता त्यानुसार त्यांच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे देखील दाखल झाले आहेत. त्याला अटकही करण्यात आली आणि त्यानंतर त्याची सुटका देखील झाली. पण जेव्हा त्याची सुटका झाली त्यानंतर सर्व मित्रांनी वेगळाच प्लॅन करायला सुरुवात केली. लग्नासाठी मुलगी शोधण्याचा प्रोग्राम या सर्वांनी सुरू केला. त्यामध्ये त्यांनी सर्व काही बनावटपणा सुरू केलेला होता. कारण निकेश याचं लग्न तर पूर्वी झालेलं होतं, त्याचा संसारही सुखाचा चालू होता, तरी देखील त्याने मुलगी पाहण्यास सुरुवात केली होती. श्रीमंतीची झालर अंगावर पांघरलेली असल्यामुळं गरीब घरातील आईवडील त्याच्या बोलण्याला फसण्यास सुरुवात झाली. याच दरम्यान निकेश याच्या आयुष्यामध्ये पूजा नावाची तरुणी आली. ती देखील तिच्या श्रीमंतीवर आकर्षित झाली आणि निकेश याच्या ती प्रेमात पडली. त्यावेळी निकेश हा पूजाच्या घरी गेला आणि त्या ठिकाणी पूजाबरोबर लग्न करायचं आहे असं त्याने हट्ट त्या ठिकाणी धरला. निकेशाची श्रीमंती पाहून आई वडिलांना देखील निकेश चांगला वाटला. त्यानुसार त्यांनी लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला आणि पूजाला देखील निकेश याच्यावर जीवावाडा प्रेम असल्यामुळं तो पसंत पडलेला होता.
लग्न पार पडलं, कोणताही मोठा गाजावाजा करण्यात आला नाही. ज्या मूळ ठिकाणी निकेश राहत होता त्या ठिकाणी पूजाला न घेऊन जाता त्याने पूजाला दुसऱ्या एका ठिकाणी ठेवलं आणि त्या ठिकाणी संसार सुरू केला. त्यानंतर त्याचे मित्र घरी येऊ लागले, पूजेच्या सौंदर्याचं कौतुक करू लागले आणि काही दिवस निकेश हा पत्नीबरोबर सर्व काही करून बसला. आणि त्यानंतर सुरू झाली त्या सर्वांची प्लॅनिंग अगदी ठरल्याप्रमाणे. पूजेचे फोटो समोरच्या व्यक्तीला पाठवण्यात आले होते. त्यानुसार 10 मेची तारीख ठरली होती. निकेश आणि पूजाला तयार होण्यास सांगितलं होतं. पूजा देखील फिरायला जायचं म्हणून अतिशय आनंदी झाली होती. सोन्याचे दागिने तिने अंगावर चढविले होते. रात्री दोघेही घराबाहेर पडले आणि गाडी शहराच्या बाहेर पडतात त्यांचे मित्रही गाडीत बसले आणि सर्वजण जेव्हा एका अज्ञात ठिकाणी गेले तेव्हा पत्नीला त्या ठिकाणी 50,000 रुपयाला एका अज्ञात व्यक्तीला विकण्यात आलं. त्यानंतर पत्नी पालनपूर पोलीस ठाण्यात आला. पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार आली आणि येथेच सर्व गेम फसला गेला. कारण त्यानंतर निकेश हा देखील 2 दिवसानंतर गायब झाला. त्यावेळी निकेश याच्या वडिलांनी पोलीस ठाणे गाठले. त्या ठिकाणी जाऊन निकेश हा 2 दिवसापासून बेपत्ता असल्याची तक्रार दिली. त्यावेळी मात्र पोलीसही चक्रावून गेले. नेमका प्रकार काय आहे त्यांच्याही लक्षात येत नव्हता. मात्र जेव्हा पोलीस अधीक्षक जिग्रेश गामित यांनी 2 तक्रारींमधील गूढ वाढल्यानं तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि पती पत्नीचा शोध घेतला. पोलिसांनी शोध घेतल्यानंतर पीडित पूजा आणि तिचा पती निकेश पोलिसांच्या हाती लागले. तेव्हा पोलिसांनी सखोल चौकशी केली. तेव्हा पूजाने तिच्यावर बेतलेला भयंकर प्रसंग पोलिसांना सांगितला. पीडितेने सांगितलं की तिचा पती निकेश आणि संजय ठाकूर, अशोक ठाकूर आणि सचिन दरबार या आपल्या साथीदारांच्या संगनमताने तिला पैशासाठी विकण्याचा कट रचला होता. या टोळीने 50,000 रुपये एका व्यक्तीकडून घेतले आणि त्या व्यक्तीकडे मला सुपूर्द केलं. या मानवी तस्करीनंतर तिला दांबून ठेवण्यात आलं आणि तिच्यावर वारंवार त्या ठिकाणी अत्याचार करून लैंगिक छळ देखील करण्यात आला. इतकेच नव्हे तर आरोपींनी तिच्या अंगावरील दागिनेही जबरदस्तीने हिसकावून घेत स्थानिक सराफांना ते विकल्याचंही समोर आलं. पीडितेच्या या अत्यंत गंभीर जबाबाच्या आधारे पालनपूर पश्चिम पोलिसांनी सामूहिक अत्याचार, मानवी तस्करी, गुन्हेगारी कट रचणे आणि इतर संबंधित कलमाने गुन्हा दाखल करत मुख्य संशयित पतीसह 7ही आरोपींना बेड्या ठोकल्यात. पोलीस तपासात मुख्य आरोपी निकेश पटेल याचा पूर्व इतिहास जर पाहिला तर तो अतिशय गुन्हेगारी स्वरूपाचा असल्याचं समोर आलं. तो आधीच विवाहित असतानाही यापूर्वी त्याने अनेक मुलींना आमिष दाखवून त्याचे अपहरण करून त्याच्यावर गुन्हे देखील दाखल झालेले आहेत. पोलीस आता या संपूर्ण मानवी तस्करीच्या रॅकेटचा आणि पीडितेच्या दागिन्यांच्या विक्रीचा या गुन्ह्यात सामील असलेल्या प्रत्येक आरोपीच्या नेमक्या भूमिकेचा सखोल तपास करत आहे. ज्या पद्धतीचे हे रॅकेट पोलिसांनी उघड केलं त्यामुळे त्यांचं खरोखरच कौतुक करावं लागेल. मात्र आतापर्यंत किती तरुणींना अशा प्रकारे विकलं याचाही आता पोलिसांना तपास करावा लागणार आहे. जर निकेशच्या वडिलांनी पोलिसात तक्रारच दिली नसती तर या प्रकरणाचा तपास लागलाच नसता आणि एका पीडितेला पुन्हा अशा भयंकर नरक यातना भोगाव्या लागल्या असत्या. मित्रांनो, यामधून आपल्याला कोणालाही परेशान अथवा बदनाम करायचं नाही. मात्र ज्या पद्धतीने आपण गुन्हा करतो ते कुठेतरी थांबलं पाहिजे, हाच उद्देश ही घटना सांगण्याच्या पाठीमागचा आहे. तर पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.